मुंबईतल्या शिवतीर्थावर थोड्याच वेळात ऐतिहासिक असा राजकीय सोहळा रंगणार आहे। तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शिवाजी पार्कच्या व्यासपीठावर एकत्र येणार आहेत। अगदी ठाकरे सेना, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांचे भव्य शक्ती प्रदर्शन आज होणार आहे। महायुतीच्या सभेपूर्वी होणाऱ्या या ठाकरे ब्रँडच्या महासभेकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। आपण पाहतोय की शिवाजी पार्कामध्ये आता मनसैनिकांचा, शिवसैनिकांचा उत्साह पाहायला मिळतोय। अगदी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते शिवाजी पार्कात दाखल झालेले आहेत। आम्हाला मुंबई वाचवायची अशी भावना काही वेळापूर्वीच कार्यकर्त्यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केलेली आहे। मुख्य म्हणजे शिवसेना पक्ष सोडल्यानंतर राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंसोबत व्यासपीठावर येणार आहेत। दोन्ही भावांची संयुक्त सभा आहे। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत आहेत। गिरीश, या संयुक्त सभेची मुंबईकरांना उत्सुकता आहेच, कारण 20 वर्षांनंतर, 2 दशकानंतर म्हणजे शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंसोबत असणार आहेत, आपल्या भावासोबत असणार आहेत। साहजिकच उत्सुकता आहे। काय वातावरण आहे शिवाजी पार्कमध्ये? नक्की तब्बल 20 वर्षानंतर एकत्र आलेले ठाकरे बंधूंची पहिलीच जाहीर सभा आहे आणि मोठ्या संख्येने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते शिवाजी पार्क मैदानात पोहोचलेले आहेत। खरं तर सकाळपासूनच कार्यकर्ते आहेत त्या शिवाजी पार्क परिसरात यायला सुरुवात झालेली आहे। उद्धव ठाकरे पोहोचले आहेत, मात्र ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। त्यांचे सहकुटुंब शिवतीर्थ राज ठाकरे यांचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी पोहोचले। त्यानंतर दोघंही एकत्रितरित्या सभेस्थळी एकत्रित येणार आहेत, एकाच गाडीतून ते प्रवास करणार आहेत आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर जातील। एक सर्वांनाच ज्याची उत्सुकता होती की या दोन ठाकरे बंधूंच्या जाहीर सभेची तो वेळ आता आलेली आहे आणि संपूर्ण शिवाजी पार्क मैदान हे आता भरून गेलेलं आहे। ही शिवाजी पार्कची कॅपॅसिटी आपण सांगितले तर 70 ते 80 हजारची कॅपॅसिटी आहे, मात्र दोन ठाकरे बंधू एकत्र आलेत त्यामुळे संपूर्ण शिवाजी मैदान आहे ते भरून बाहेर देखील दुतर्फा गर्दी आहे। सेना भवनपर्यंतची गर्दी आहे, तर मागे देखील सावरकर स्मारकापर्यंत ही पूर्ण शिवाजी पार्कचा जो परिसर आहे तिथे संपूर्ण ही गर्दी आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे साऱ्यांचं नक्कीच निश्चित गिरीश, तू आमच्यासोबत असाच राहा। आपण आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर देखील शिवाजी पार्कात उपस्थित आहेत, आपण त्यांच्याकडे थेट जाऊया। वैदेही, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आलेत, अगदी तुडुंब हे शिवाजी पार्क भरलेलं आहे। एकूण काय वातावरण आहे? सगळ्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आलेत का आणि कोणते कोणते नेते दाखल झालेत? आपण बघतो वैधीपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही काही तांत्रिक कारणामुळे, पण आपण बघतोय की आता शिवाजी पार्कमधली ही जी सभा आहे ही पूर्ण मैदान शिवाजी पार्क भरलेलं आहे। मनसेचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, सामान्य मुंबईकर देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकायला आलेले आहेत। नक्कीच आपण पाहिलं गेल्या आठवड्याभरामध्ये ठाकरे बंधूंनी मुंबईच्या बाहेर प्रचार केलेला होता आणि आज पहिल्यांदाच मुंबईमध्ये शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंची संयुक्त सभा होतीये।